नागपूर शहरातील कुख्यात गंगा जमुना परिसरातून नाबालिग मुलीचा विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गोपनीय माहितीनंतर लकडगंज पोलिसांनी रात्री उशिरा धाड टाकत ही नाबालिग मुलगी सुरक्षितपणे रेस्क्यू केली आहे। या प्रकरणात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली आहे। उर्वरित 2 आरोपी फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। मानव तस्करी विरोधातील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। नागपूरच्या गंगा जमुना परिसर जो देह विक्री आणि विविध गुन्हेगारी क्रियाकल्पांसाठी कुख्यात आहे, तिथून पुन्हा एकदा थरारक घटना समोर आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी रात्री छापा टाकून नाबालिग मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न उधळून लावलाय। छाप्यामध्ये पोलिसांना नाबालिग मुलगी आढळली आणि तिला तात्काळ सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणात 4 आरोपींवर पोक्सो, मानवी तस्करी आणि बलपूर्वक जबरी निषिद्ध व्यापाराशी संबंधित गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कारवाई दरम्यान 2 आरोपी पोलिसांच्या हाती लागले तर इतर दोघे तिथून पसार झाले। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके गठीत करण्यात आली आहेत। पोलिसांच्या म्हणण्यानुसार गंगा जमुना परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी ही कारवाई मोठा धक्का ठरेल। नाबालिग मुलगी सध्या सुरक्षित असून तिचे समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणी केली जात आहे। पुढील तपास वेगात सुरू आहे। आणि याच्यामध्ये लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत जो भास्कर गल्ली आहे गंगा जमुना एरिया, त्या ठिकाणी अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय केला जातो। याच्या अनुषंगाने त्या ठिकाणचे आमचे बीट इन्चार्ज ऑफिसर तसेच आमचे पोलीस निरीक्षक लकडगंज यांना त्या ठिकाणी माहिती मिळाली। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। त्या कारवाईमध्ये एका अल्पवयीन मुलीची आम्ही त्या ठिकाणून सुटका करण्यात आली आहे आणि 4 लोकांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जे गिराईक म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे त्याला सदर मुलीला ज्या महिलेने त्या ठिकाणी घेऊन आले ते महिलाही आम्ही अटक करण्यात आलेली आहे व इतर 2 व्यक्ती, एक महिला व एक पुरुष त्या ठिकाणी अद्याप फरार आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। सदर घटनेमध्ये आम्ही पिटा अंतर्गत आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्या अनुषंगाने सदर सिनियर इन्स्पेक्टर लकडगंज या ठिकाणी तपास करत आहेत। त्यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे। त्याच्यामध्ये बसंती धनावत आणि इतर एक महिला आणि एक धनावत यांचा मुलगा या ठिकाणी आरोपी आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत।